शिलार बोलतात. आपण थेट जाऊयात. झाले याचं उत्तर मराठी माणूस राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी तुमच्याकडनं विचारतोय। कुठल्याही मराठी माणसाने दोन पक्ष वेगळे करा, दोन भाऊ वेगळे करा यासाठी आंदोलन नव्हतं केलं। आणि मग मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, विधान तुमचं होतं राज ठाकरेजी। तुम्ही म्हणाला होतात मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, कोण आहे बडवे? आज तुम्हाला सवाल मराठी माणूस विचारतोय, हे बडवे कोण? तुम्ही राज ठाकरेजी म्हणाला होतात वेगळा पक्ष करताना की 4 कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतलाय। 4 कारकून पक्षाचा ताबा घेत आहेत। कोण हे 4 कारकून? आज हे प्रश्न संयुक्तिक आहेत। ज्या वेळेला 2 पक्ष एकत्र येत आहेत त्यावेळेला हे 4 कारकून कोण आणि बडवे कोण याचं उत्तर मनसेला द्यावं लागेल। आणि मग आता या बडव्यांशी आणि कारकुनांशी घरोबा का? आता अचानक घरोबा कसा केला? हात मिळवणी कशी केली? गळाभेट का झाली? आणि म्हणून जे लावरे तो व्हिडिओ म्हणणारे आहेत त्यांना सांगतोय, या तुमच्या भाषणांचे असंख्य व्हिडिओ आहेत आमच्याकडे आणि आम्ही लावरे व्हिडिओ अंजन रूपी तुमच्या डोळ्यात घालू। तुम्ही काही म्हणाल, काही मुद्दे उपस्थित कराल आणि मुंबईकर आणि मराठी माणूस तुम्हाला वाटलं ते मान्य करील? तुम्हाला मराठी माणसाने कधी वेगळं केलं नव्हतं। 2 भाऊ असो 2 पक्ष, आज संयुक्तिक का झालात? आणि मग ज्या वेळेला मुंबई आणि मुंबईकर आणि मराठी माणूस याने मतरूपी आशीर्वाद माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाला मुंबईत दिलं, यांना कंप फुटायला लागला। आणि मग या भीतीपोटी घाबरलेल्या मनस्थितीत हे 2 पक्ष एकत्र येत आहेत, हे मुंबई जाणतो, मराठी माणूस जाणतो। आणि मग त्यांचं एकत्र येणं हा मराठी माणसाच्या अस्मितेचा नाही, कारण त्याने आशीर्वाद मोदीजी, देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी महायुतीला दिलाच आहे। आणि मग मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही, यांच्या पक्ष अस्तित्वासाठी एकत्र येत आहेत। राज ठाकरेजी म्हणाले जागा वाटप करणार नाही का? भीती वाटते? प्रश्न आहेत। हो, तुमचा अंतर्गत विषय आहे, पण भीती वाटते का एका भावाला दुसऱ्या भावाला फसवायचंय का अजूनही वादविवाद आहेत? उत्तर द्या। म्हणे विशेषतः राज ठाकरेजी म्हणाले असं कळलं मला, मुले पळवणारी टोळी मुंबईत फिरतेत, आता उमेदवार पळवतील। इतिहासात शाळेमध्ये आम्ही शिकलोय आणि मराठी शाळेत शिकलोय, कोण कोणास केव्हा म्हणाले। मग राज ठाकरेजी उत्तर द्या। तुम्ही जेव्हा पळवापळवीचा प्रश्न उपस्थित करताय त्यावेळेला बाजूला बसलेल्या उद्धवजींना विचारा ना, माझे नगरसेवक कसे पळवले? 2017 मध्ये तुमच्या मनसेचे जे नगरसेवक निवडून आले ते उद्धवजींच्या पक्षाने, उद्धवजींनी पळवले। या नगरसेवक पळवणाऱ्या टोळीच्या म्होरक्याबरोबर तुमची हात मिळवणी आहे? याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल। उद्धवजी म्हणाले
आजोबांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात महाराष्ट्र वाचवला. होय, आम्हाला अभिमान आहे. आमचा आदर, अभिवादन, अभिमान संयुक्त महाराष्ट्रातल्या सर्व चळवळीतल्या नेतृत्वाला आहे. पण उद्धवजी हे तर सांगा की ज्या काँग्रेसने त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्रातल्या आंदोलकांवर गोळ्या झाडल्या, निष्पाप मुलांना मारलं, खून केला, इथे डोळ्यात पोटात गोळ्या झाडल्या, त्या संयुक्त महाराष्ट्रातल्या खुनी काँग्रेस बरोबर उद्धवजी तुम्ही हात मिळवणी कशी केलीत? तुम्ही उत्तर देऊ शकता? त्या आमच्या मराठी माणसाच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या आंदोलकांचा खून ज्यांनी केला, त्या काँग्रेसच्या खुनी हाताबरोबरचं रक्त उद्धवजी तुमच्या हाताला लागलंय का हात मिळवणीत? तुमचेच सुपुत्र म्हणाले होते उद्धवजी की मनसे हा संपलेला पक्ष आहे. मग आता काय च्यवनप्राश दिलंय? आणि कोणी कोणाला च्यवनप्राश दिलंय? मी मागेही म्हटलं असंख्य प्रश्न विचारू, आणि हे मुंबईकरांच्या मराठी माणसाच्या मनात आहे. त्यामुळे दोन पक्ष एकत्र आले तर हे मुंबईसाठी नाहीत, मराठी माणसासाठी नाहीत, मुंबईच्या विकासासाठी नाहीत, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाहीत. हे संधी साधूपणा आहे. आणि मी तर म्हणेन सत्तेसाठी सत्ता पिपासूपणा आहे. हे सत्ता पिपासूपणा आहे. आणि म्हणतो याचं कारण तुमच्या या शॉर्ट फिल्ममध्ये एक तरी मुंबईसाठी प्रश्न विचारलात, प्रश्न उपस्थित केलात, चित्र मांडलत, स्वप्न मांडलत, विकासाचं काही बोललात नाही. मुंबईकरांसाठी काही नाही, मराठी माणसासाठी काही नाही, विकासासाठी काही नाही. तुमचं केवळ गणित, सत्ता, जागा एकत्र. आणि म्हणून म्हणतोय ही संधी साधूपणा आहे. विकास देवेंद्रजींनी केला, मोदीजींनी केला, एकनाथजींनी केला, महायुतीने केला, अजितदादा पवार सरकारने केला. तुम्ही विरोध केलात उद्धवजी. मेट्रोला विरोध, बुलेट ट्रेनला विरोध, मुंबई दिल्ली कॉरिडॉर विरोध, कोस्टल रोडला विरोध, अटल सेतूला विरोध, सुरुवातीच्या काळात नवीन एअरपोर्टला विरोध. मुंबईच्या विकासाचं काम भाजप, महायुती, मुंबईच्या विकासाचे विरोधी उद्धवजीने आता त्यांचे सहकारी पक्ष. आणि म्हणून मुंबईचा आणि मराठी माणसाचा निर्णय या आधीच ठरला आहे. तो मोदीजींबरोबर आहेच, देवेंद्रजींबरोबर आहेच. त्यांना आमचा मैत्रीपूर्ण सल्ला आहे. जागा वाटणार नाही, जागा सांगणार नाही, लपून छपून राहा, घाबरू नका. या रणांगणात या. भारतीय जनता पक्ष तयार आहे, महायुती तयार आहे. घाबरलेल्या मनस्थितीत येऊ नका. काँग्रेस आता बरोबर गेली, बरोबरून दुसरीकडे गेली. घाम पुसा. उमेदवार नावं डिक्लेअर करण्यात घाम पुसा. जागा घोषित करायला घाम पुसा. आणि म्हणून घाबरून घामाटलेल्या अवस्थेतून रणांगणात येताय असं करू नका. खुलं आव्हान आहे. घोडा मैदान 15 तारखेला आहे. मुंबईकर आमचं ठरलंय याच भूमिकेत आहे. धन्यवाद. भाजपची प्रतिक्रिया खूप स्पष्ट आहे. मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो महायुतीचाच असेल, महायुतीचाच असेल. आता दुसऱ्या त्यांच्या नवीन झालेल्या मित्रपक्षाने म्हणजे उद्धवजींच्या पक्षाने प्रतिक्रिया दिली नाही, कारण
कदाचित मामू यांच्याकडनं त्यांना संमती आली नसेल, नवीन मामू कोणीतरी जोडलेत त्यांनी, त्यांची संमती आल्यावर ते बोलतील. मामूच नाव आहे ना तो, कोण आता पक्षात आला. उद्धव ठाकरेंना काँग्रेसबद्दलच्या आघाडीबद्दल विचारलं झालं. त्यांचं म्हणणं आहे की आघाडी अजूनही अबाधित आहे, काँग्रेस नसेल तरी मनसेसोबत युती केली आहे. तर युतीपासून तुमच्यापासून तुटल्यानंतर आघाडीपर्यंतचा प्रवास तुम्ही कसा? ते मला असं वाटतं की सगळेच विषय आज मी बोलणार नाही, कारण आपल्याला पुढचे 10-15 दिवस पुरेल इतक्या घोडचुका त्यांनी केलेल्या आहेत. आज एवढ्या पुरतं नक्की बोलतोय की या प्रश्नांचं उत्तर द्या. 2 पक्ष वेगळे झाले कोणाच्या सांगण्यावरून? मराठी माणसाच्या. कलह कौटुंबिक होता तेव्हा का नव्हता आमचा काही सवाल नाही, तर तुम्ही उत्तर द्यायचे. आणि आता एकत्र आले ते कशासाठी? कौटुंबिक वाट्यासाठी. मग काल नव्हता? 2 पक्ष वेगळे करताना महाराष्ट्र मोठा नव्हता? त्यावेळेला स्वार्थ मोठा, त्यावेळेला मीपणा मोठा, त्यावेळेला अहंकार मोठा. महाराष्ट्र मोठा कालही होता, आजही आणि उद्याही राहील. तुमच्या चष्म्यातून तुमच्या स्वार्थापोटी महाराष्ट्राचं मूल्यमापन तुम्ही करू नका, या 2 पक्षांना आमचं म्हणणं आहे. तुम्ही तर आम्हाला हिंदुत्व शिकवू नका राज ठाकरेजी, आणि व्हिडिओचं सांगाल. आमच्याकडे पण हा व्हिडिओ आहे, बरेच आहेत असे. दिल्लीतल्या दोघांचे मनसुबे हे मुंबईचे लचके तोडण्यासाठी आहेत, त्यामुळे महायुतीची जी काही प्लॅनिंग महापालिका निवडणुकीसाठी चालली आहे. नाही ऐकलं ना का? दिल्लीतल्या दोघांचे मनसुबे मुंबईचे लचके तोडायचे आहेत असं म्हणत त्यांनी दिल्लीतल्या नेतृत्वाकडे टिप्पणी केली. त्याने आपल्या स्तरावर बोललं पाहिजे. आपला एक नगरसेवक नाही, एक आमदार नाही, लोकांनी तुम्हाला समर्थन दिलं नाही, दुसऱ्या पक्षाला स्वतःचे आमदार टिकवता नाही आले, स्वतःचे नगरसेवक पळून गेले. या लोकांनी दिल्लीवर बोलायचं, आपण आपल्या स्तरावर बोलू. उद्धव ठाकरेंनी जी एकंदरीत इशारा दिलेला आहे तो कसा प्रकारे बघता की मुंबईला जे तोडू पाहत आहेत त्यांचा मी खात्मा करेन? नाही, त्यांच्या पक्षाचा खात्मा झाला आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं केवळ अस्मितेच्या खोट्या प्रचाराचा तंत्र आहे. खात्मा त्यांच्या पक्षाचा झाला. आणि आता मला बोलायचं नव्हतं, पण या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपशी सोडाच, एकनाथ शिंदेजींनी कोकणामध्ये यांचा खात्मा करून टाकला. आणि त्यामुळे त्यांनी या खात्म्याच्या गोष्टी करू नये. खातीजाकडून त्यांना बिर्याणी आम्ही पाठवू. अरे कोण कोणाशी झुकलंय? 9 वेळा कोण गेलं शिवतीर्थावर? हे दुसऱ्याला काय सांगतायत? कोण शरद पवारांच्या घरी गेलं उद्धवजी सांगाल? कोण प्रवक्ता तुमच्या पक्षाचा दिल्लीत राहुल गांधीजींशी संपर्क करायला झुकला सांगाल? मुंबईकर कालही ताठमानेने जगलाय, आजही ताठमानेने जगतोय, उद्याही ताठमानेने जगेल. मराठी माणसाचा सन्मान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.